आणि सर राम सरांनी SCT वैदिक 100% जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे ते पण माझ्या म्हणजे पूर्ण ध्यानात आहे आणि मी एवढं पण सांगतो की मी हा 100% वापरलेला नाही सर. 100% कधी होणार ज्यावेळेस आपण आपल्या गाईला मिल्क चार्जर चालेल आणि मिल्क चार्जर चालल्यानंतर जे गो अमृत आपण वापरू आपल्या शेतीला त्यावेळेस ते 100% होणार. आणि हे कांदा 100% नाहीये सर, 66%च कांदा आहे क्या बात आहे, क्या सगळे म्हणजे हे सुद्धा मानायला सर काळजी बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 66% वरती कांदा असा येतोय मग 100% वापरलं कसं होईल सर? काय कांदा येईल? क्या बात आहे. म्हणजे सर अमृत जे सुद्धा वापरतो, हो अमृत जे वापरतो सर 33% आपण कृषी अमृत, RNPH, SSM हो. आणि आता ह्युमस गोल्ड Humus Gold, हो. तुम्ही अमृत जेल वापरताय? हो अमृत जेल सर मी 200 लिटरचं बॅलर आहे, 600 ग्रॅमचं पॅकेट नंतर 300 ग्रॅम त्याच्यामध्ये टाकतो, 1.5 ग्रॅम प्रति लिटरच्या हिशोबाने. त्याचा सुद्धा मला चांगला रिझल्ट आहे. प्रत्येक पाण्याला आपण अमृत जेल वापरतो, कधी फवारणी पण घेतो, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून असे फवारणी घेतो आपण. पण आपल्याला अमृत जेलचा चांगला रिझल्ट आहे सर. राम सरांनी सांगितलं की अमृत जेल हे तुमचं प्रत्येक पाण्याला गेलंच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याची जी कमतरता हो आणि रोगराई, हो. मला असं वाटतं तो जो 33%चा फॉर्म्युला आहे ना तो खूप कामाला आला. खूप म्हणजे जे लोक केमिकलवर 33% खर्च करतात ना, मला असं वाटतं की ते 33% खर्च जर तुम्ही इकडे केला अमृत जेलवरती नक्कीच, तर मला असं वाटतं कांद्या क्षेत्राला सुद्धा सर एक मोठं मार्केट उभं राहायला काय हरकत नाही. हो. बघा नुसतं मार्केट असून उपयोग नाही, त्या क्वालिटीचा कांदा आणि मार्केटमध्ये सर गेला दुसरी गोष्ट पाहिजे. म्हणजे ना तुम्हाला जर कांदा जर करायचा असेल SCT वैदिकवर तुम्हाला कुणाला विचारायची गरज नाही सर. दुकानदाराला मला एक दुकानदार इथं केमिकल वाला म्हणलं तुला 50,000, 60,000, 80,000, 1 लाखाची जाऊ दे, सगळे खतं मी उधार देतो बाबा. बर हे बाबा म्हणलं मला उधार नको. नको रे बाबा म्हणलं मला उधार घ्यायचंच नाही, रोग द्या रोग रिझल्ट घ्या. क्या बात आहे. म्हणजे म्हणजे ते पण विषमुक्त आहे आणि विषमुक्त आहे.